नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा, मी इकडे स्टिच केलेले ब्लाऊज तुम्हाला आज पहिले दाखवते, कारण मी काही दाखवत नाही, पण म्हटलं चला तुम्हाला थोडं दाखवते की कशी स्टिच केलेले मी. बघा इकडे ना मस्त 4 टक्स ब्लाऊज आहे, लॉंग बाई आहे आणि परत बॅक पार्ट पण दाखवते तुम्हाला. बघा इकडे ना त्यांनी मला असं आहे ना मोबाईल पॅटर्न सांगितलं होतं, म्हणजे फोटो पाठवला होता आणि हे सेम तसंच बनवलं आहे. आणि बघा हे दुसरं ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे. तर बघा काल असे ना मी दिवसभरमधून 4 ब्लाऊज स्टिच केलेले आहे, कारण द्यायचे आहे त्यांना. तर म्हटलं आणि रोजचं काम आहे, रोज मला 3-4 ब्लाऊज आहे ना कटिंग करून स्टिच करावे लागतात. आणि बघा इकडे मटका गळा आलेला आहे खूप छान असा. हे बघा 2 झाले आणि हे बघा तिसरं ब्लाऊज. हे पण आहे, बोटनिक गळा आहे, ते पण तुम्हाला व्यवस्थित दाखवते मी. मागे हो काय याचे, हे बघा बोटनिक गळा आहे मस्त छान असा. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही, थोडं वाकडं तिकडं दिसत असेल, कारण इथं पण व्यवस्थित अजून प्रेस नाही केली ना, त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे तर होतंच. आणि बघा खूप छान असं मस्त मागे हुकचं ब्लाऊज आहे. बघा मस्त राऊंडमध्ये गोल गळा झालेला आहे. आणि हे 4थ्या नंबरचं ब्लाऊज आहे, हे पण 4 टक्स आहे. हे तर मी रात्रीला काल स्टिच केलं. तर कसं दिवसाला बी ना कोणी कस्टमर येत राहतं, म्हणून मला बी एवढा काही टायमाला टाईम नाही मिळत. तर म्हटलं चला रात्री मी 8-8:30 वाजेपर्यंत स्टिच केलेलं आहे ब्लाऊज. तर बघा किती छान असं मस्त राऊंडमध्ये गोल गळा झालेला आहे ना. बघा एवढे काही मी काल दिवसभरातलं माझं काम तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही. आणि आता परत एक ब्लाऊज कटिंग करायला घेते. आता दिवसातून माहीत नाही किती होता किती नाही असतं. बघा 4 ब्लाऊज असे स्टिच केलेले. आणि बघा साईडला ठेवते आता हे. त्यांना अजून हुक वगैरे लावायचे बाकीच आहे. आता इकडे ब्लाऊज कटिंग करायला घेते, बघू शकता तुम्ही. आणि ना त्याची घडी तुम्हाला मापून दाखवते मी किती आली. असं काही हे ना 4 टक्स ब्लाऊज आहे परत माझ्याकडे. असे ना किती ब्लाऊज आहे तुम्हाला ते पण दाखवते. बघा ह्याचं अस्तर आहे व्हायरल साडीचं, आणि एकाच कस्टमरचे आहे बरं का हे पण. बघा हे एक आहे, यांच्या साड्यांना फॉल लावले मी, म्हणजे परवा लावले फॉल, ते पहिलेच लावून घेतले. बघा हे तिसरं, आणि बघा हे 4थं एकाच कस्टमरचे आहे बरं का. आणि हे 5 असे 5 ब्लाऊज एका कस्टमरचे मला. आणि त्याच्यातून आहे ना मला आहे ना उद्या 3 द्यायचे, तर उद्या संध्याकाळपर्यंत येतील ते 3. आणि 2 तर म्हटलं तुम्हाला नंतर देईन, कारण आहे ना एकाच कस्टमरला जर आपण सर्व ब्लाऊज स्टिच करून दिले तर मग 2 कस्टमर आपल्याकडे येऊन फिरून जातात. मग त्याच्यामुळे कसं प्रत्येकाला थोडंसं 2, 1, 2, 3 असं देते मी ॲडजस्ट करून. जे जरुरी राहतं ना ते देते, मग नंतर जे सिंपल ब्लाऊज वगैरे नंतर घालण्यासाठी बी ते पहिलेच देऊन जाता. मग त्याच्यामुळे म्हटलं चला नंतर आपण शिवते 2-3 ब्लाऊज, आणि जे अर्जंट आहे ते करून देते आता. आणि बघा इकडे ना 40ची छाती आली, तर मी 10ची एक घडी घेते आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेते इथं. बघा खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंग करणार आहे 4 टक्स. तुम्हाला नक्की माझी व्हिडिओ आवडत असेल तर परत एकदा पुन्हा सांगते, प्लीज तुम्ही एक लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा इकडे ना आता स्लीवसाठी तो कपडा काढून घेतलेला आहे. आणि 4 फोल्ड करते मी. तर 4 घड्या करून घेतल्या. आणि ना लांबीला थोडं ब्लाऊज जास्तच पाहिजे त्यांना मापाला, तर इकडे बी मी शोल्डर घेते. 6 घेतलं शोल्डर, आणि आर्मोल्ड मुंडा म्हणतो आपण ते 6 घेतला ते पण. आणि इकडे एक वरती ना अर्ध्या इंचवरती टिक करायचं आहे. खूप छान असं छान आली आज ड्रॉईंग, नाही तर मला एवढी ड्रॉईंग जमत नाही, म्हणून थोडा वाकडा तिकडा होतो. आणि बघा इकडे ना मी 7चा गळा घेते, पुढचा गळा घेते 7, आणि 2.5 इंच रुंदीला घेते. हे बघा 7 घेतला, हा पुढचा लांबीला हा गळा 7 घेतला, रुंदीला 2.5 घेतलं आहे, आणि वरून बी ना 2.5च घेते. आणि हे शोल्डर 6 घेतलं, इथं लिहिलेलं आहे ना हा मुंडा आर्मोल्ड ते 6 घेतलं आहे. ते पण बघू शकता खूप छान असं मस्त सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते मी.
ते नक्की तुम्ही व्यवस्थित जर बघितलं ना तर पूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला नक्की समजमध्ये येईल. याच्यावरनं 4 टक्स बी, योगपट्टी आणि प्रिन्सेस सर्वांचं एकच सारखी आपण कटिंग करू शकतो. फक्त प्रिन्सेस म्हटलं की इथं माप थोडंसं फ्रंट पार्टला वेगळं येतं. योगपट्टी म्हटलं की त्याचं पण इथं योगपट्टी काढावी लागते, म्हणून त्याचं थोडं माप वेगळं येतं. पण घड्या तर सेम अशाच घालू शकतो आपण, 4 घड्या. आणि बघा इकडे छातीचा भाग एक घेतला आहे 10, म्हणजे 40 छाती आली ना तर एक भाग 10चा घेतला आहे. आणि आता कमरेचा भाग आहे ना 9.5 घेते, अर्धा इंच कमी करून घेते. आणि 1.5 इंच आहे ना जास्तीचा इथं कपडा घेते फिटिंगसाठी. आणि आता आहे ना मस्त कट करून घेऊ. थोडंसं खालून कट करायचं आहे, अर्धा इंच कमी केलं आहे ना आपण तर त्याच्यासाठी. आणि इकडे ना शोल्डर इकडे पण कट करून घेऊ मस्त. आणि जर पुढचा गळा इकडे कट करून घेऊ. बघा छान असं मस्त पुढचा गळा कटिंग झालेला आहे. फ्रंट पार्ट आहे हा. आणि हे पण थोडंसं अर्धा इंचवरती ना कट करून घ्यायचं, जेणेकरून आहे ना खाकीमध्ये ना फुगा होणार नाही. एवढं काळजी करून आपल्याला काय हे कटिंग करायचं आहे पुढे फ्रंट पार्टला. आणि बघा इकडे फ्रंट पार्ट एकदम मस्त छान असं रेडी करून घेतोय. आणि इकडे ना टक्स घेते. टक्स म्हणजे पहिला टक्स घेते ना त्याचं जे अंतर आहे, हे जे अंतर आहे ना तर ते 3.5 घेते मी. आणि जे लांबीला आहे ना 4 घेते. इथं 4.5 पण घेता, पण मी 4 घेते. तर बघा इकडे हा टक्सची लांबी आहे ना ती 4 घेतली. आणि इकडे हा दुसरा टक्स त्याची बी आपण मधलं जे अंतर आहे 2 अंतरावरती हा टक्स घ्यायचा आहे. आणि हा तिसरा टक्स याचं बी अंतर 2च घ्यायचं आहे. आणि बघा हा चौथा टक्स याचं बी अंतर आहे ना आपल्याला 2च घ्यायचं आहे. आणि बघा मस्त 4 टक्स आपले घेऊन झालेले माप घेऊनचं व्यवस्थित. आणि बघा किती छान मस्त गोल राऊंड आलेला आहे ना. असा राऊंड जर आला ना तर आपलं ब्लाऊज खरंच एक नंबर अंगावरती बसतं. आणि टक्स तर या मापाने जर घेतले ना तर खरंच खूप छान येतं. असंच आहे ना हाताने छापा पाडून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना बघा इकडे सुद्धा ते टक्स आपल्याला सेम येतील. म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना आहे ना जास्त टाईम नाही लागत. हे बघा सेम असंच येऊ द्यायचं आहे. बघा फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त रेडी झालेला आहे. 40 साईजचं ब्लाऊज कटिंग करते 4 टक्स. आणि बघा इकडे ना बघा बॅक पार्ट इकडे मी घेतला आहे 4ची पार्ट घेतली. ही जी लांबी आहे ना 4 आहे, 3.5 आहे तर मी 4 घेते इथं. आणि ब्लाऊजची जी गळ्याची रुंदी आहे ना ही 3 घेतली. वरून बी ना 2.5 घेते. हे बघा वरून 2.5 घेतलं आहे. इथं अर्धा इंच जास्त ठेवायचं, इथं कमी ठेवायचं. त्यांना आहे ना गळा असा आहे ना थोडा डीप पाहिजे खालून, वरून नाही डीप पाहिजे, असं शिदानी पाहिजे त्यांना. वरून आहे ना थोडंसं असं कमी राऊंडमध्ये. आणि इथं जे आपण वेअर करतो ना म्हणजे पाठचा मागचा भाग येतो ना इथून डीप पाहिजे, तर खूप छान येतो असा हा गळा. आणि शोल्डर उतरवण्याचा संभव राहतो, त्याच्यामुळे थोडासा वरून घेतला की नाही होत ना. आणि बघा हा मागचा टक्स आहे त्याची लांबी 5 घेतली आहे. आणि हे त्याचं अंतर 5 घेतलं आहे. हे ना 4 घेतलं आहे. तर बघा माझं हे ना रोडावरती घर आहे, त्याच्यामुळे थोडा गाड्या घोड्यांचा आवाज येतो आहे, ते तुम्ही समजून घ्या. आणि इकडे बघा मी बॅक पार्ट म्हणजे आता रेडी झालेला आहे. गळा कट करून घेते आता. आणि बघा बॅक पार्ट आता एकदम छान मस्त कटिंग करून घेतलेला आहे, बघू शकता. छान असं मस्त तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगायचा प्रयत्न करते मी. आणि नक्की माझी व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला नक्की समजमध्ये येईल. सोप्या पद्धतीने तुम्हाला गावाची भाषा माझी काही एवढी बॉम्बे पुणेरी भाषा नाही आहे. कसं गावात वाढलेलं राहतं तर गावाची थोडी भाषा मिक्स होतेच. आणि बघा इकडे ना स्लीव आता कट करून घेऊ. स्लीवची ना लांबी तुम्हाला दाखवते मी. स्लीवची लांबी आहे 9.5 आहे, तर इकडे ना मी 10.5 घेते. हे बघा 10.5 घेते इथं. आणि इकडनं बी ना 10.5 घेते. आणि 3.5 वरती टिक करायचं इथं. म्हणजे हा स्लीवचा जो राऊंड आहे ना तो इथं आपल्याला
आणि बघा मच्छी कट हे पण व्यवस्थित येऊ द्यायचं आहे छान असं. आणि खाकीची फिटिंग ते तुम्हाला मी परत एकदा सांगते, माप घेऊनच दाखवते किती घेतलेलं आहे असं खाकीची फिटिंग. हे बघा, ही जी आपली शोल्डरची शिलाई राहते ना, ही जी खाकीची फिटिंग राहते ना, म्हणजे कशी घ्यायची ते तुम्हाला समजवते मी. ही शोल्डरची मेन शिलाई राहते, शोल्डर आपण जॉईंट राहते ना तिथून पकडायचं आहे मेजर टेपला. बघा व्यवस्थित असं करायचं आहे. आणि इकडे आपली मेन शिलाईची फिटिंग राहते ना, शिलाईची फिटिंगची शिलाई राहते ना सॉरी, तर तिथं बघा 8.25 येतं आहे. तर इथं आपल्याला पण तेवढंच घ्यायचं आहे, म्हणजे आपले ना फुगा वगैरे होत नाही. बघा 8.25 घेतली मी इथं. 8.5 म्हणजे 8.5 नाही 8.25 आलेली, सॉरी 8.25 याची फिटिंग आलेली आहे. आणि ना ही दंडघेरची फिटिंग आहे ना 5.5 आहे. आणि 1.5 इंच एक्स्ट्रा, आणि इथं बी 1.5 इंच एक्स्ट्रा घेते. बघा तुम्ही छान असं मस्त स्लीव कटिंग झालेली आहे. स्लीवचं माप घेऊन तुम्हाला दाखवते. आणि आता कटिंग करून घेऊ आपण. आणि नक्की खरं सांगते तुम्हाला, एक वेळेस प्रयत्न करा ब्लाऊज कटिंग करायचं म्हणा का स्टिचिंग करायचं म्हणा. जर तुम्हाला आवड असेल तर नक्की सवड मिळते कामाला. आणि बघा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे, माप लिहून घेऊन सर्व काही. कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते, असं नाही की मी पर्सनल व्हिडिओ करण्यासाठी की माझे किंवा म्हणजे असं याचं करते. तर कस्टमरचे ब्लाऊज मला जसे शिवायला येतं ना तसं सांगायचं, दाखवून सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.